ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। या देशभरात आनंद उत्सव झाला। काय बघताय इकडे विरोधक अनेक वेळा टीका करत होते मोदींवरती, आणि त्याच मोदींनी पुन्हा एकदा घडवलेला बदल पाहता विरोधक पण याचा फायदा घेणार आहेत GST कमी केलेल्याचा। त्यामुळे टीका करताना विरोधकांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन त्यांना करावंच लागेल। आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम, आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी देखील मोठं नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि GST कमी केलेला आहे। आणि आता जे स्लॅब होते 5, 12, 18 आणि 28, आता फक्त या ठिकाणी 5 आणि 18 हे दोनच स्लॅब राहणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी अगदी विमा पॉलिसीला 0 GST केलेला आहे, जीवनावश्यक वस्तूंना 5% केलेला आहे। आणि त्याबरोबर सर्वसामान्य लोकांचे जे काही गरजा आहेत, लागणाऱ्या ज्या काही त्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत यांच्यावर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांच्यावर GST कमी केलेला आहे। आणि 2च स्लॅब ठेवल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर या सर्व संपूर्ण देशवासियांना दिलासा मिळाला। 28% शेवटचा स्लॅब होता आणि मधला 12% होता, तर 5% आणि 18% हे 2च स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि यामुळे चलनवलन वाढीस लागेल। खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी आहे अधिक मजबूत होईल, कारण जे काही कमी केल्यामुळे सर्वसामान्य कंझ्युमर जो आहे, ग्राहक आहे, त्याला फायदा झाल्यामुळे यामध्ये जे काही खरेदी करण्याचं प्रमाण आहे, जे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जे लोकांना जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। एक इकोसिस्टीम जी आहे ही मजबूत होईल आणि खऱ्या अर्थाने जे अमेरिकेचे ट्रम्प आहेत ट्रम्पने जे टेरिफ लावलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने नुकसान जो आहे ते अमेरिकेला होईल, भारताला होणार नाही। आणि भारत या ट्रम्प टेरिफमुळे आत्मनिर्भरतेकडे जातो आहे आणि भारत सक्षम होईल आणि स्वतः या ठिकाणी ट्रम्पच्या टेरिफला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एक चोख उत्तर दिल्याचं या GSTच्या निर्णयावरून दिसून येतं। कारण यापूर्वी देखील आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की या देशातले शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल, याच्याबरोबर कुठलीही तडजोड या ट्रम्प टेरिफमुळे केली जाणार नाही। त्यांचा जो हक्क आहे, त्यांचे अधिकार आहेत, ते अबाधित राहतील। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो। जे बोलतात तसंच करतात आणि त्यांनी हे संपूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे आनंदामध्ये जाईल आणि भविष्यात देखील ही अर्थव्यवस्था जी आहे आपली सक्षम करण्याचं काम, आपली देशाची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 5व्यावर आणून 4थ्यावर आणून जे 3ऱ्यावर आणण्याचं जे स्वप्न आहे मोदीजींचं ते पूर्ण होईल आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना या निर्णयामुळे दिसतो आहे। निर्णयामुळे कुठेतरी विरोधकांना चपराक म्हणता येईल आणि येणाऱ्या काळात पुन्हा हा देश आता प्रगतीला जाईल। खरं म्हणजे हा आपण म्हणतो नवा भारत आहे। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जातो आहे आणि देशाचा डंका संपूर्ण जगात वाजवला जातो आहे। आणि म्हणूनच विरोधकांना देखील एक काय म्हणू मी चपराक नाही आहे, परंतु खऱ्या अर्थाने जे विरोधात बोलतात प्रधानमंत्री महोदयांच्या त्यांना एक मोठी चपराक आहे। कारण राजकारणामध्ये नरेंद्र मोदीजी काम करत असताना देशाच्या विकासाचा विचार करतात, देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा विचार करतात,
आणि त्याचबरोबर विकसित भारत 2047चं स्वप्न पाहतात. परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर नेहमी देशामध्ये आणि विदेशात गेल्यावर राहुल गांधी असतील आणि त्याचबरोबर त्यांची इंडिया अलायन्स नेहमी टीका करत असते. हे दुर्दैवी आहे. परंतु काल परवा बिहारमध्ये देखील नरेंद्र मोदीजी यांच्या आईवर देखील टीका केली. ही एक निंदनीय आहे, अशोभनीय आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि म्हणून मोदी साहेबांची आईचा अपमान म्हणजे तमाम या देशातल्या माता भगिनींचा अपमान आहे. आणि या ठिकाणी तमाम माता भगिनी याचं चोख उत्तर या ठिकाणी विरोधकांनी देतील. आणि नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीमागे अनेक अनेक आशीर्वाद आणि पाठिंबा या सर्व माता भगिनींचा राहील. सर शिंदे साहब सर हिंदी में यही बोल दीजिए सर। जीएसटी किस तरीके से कम की गई है? जीएसटी एक बहुत बड़ा फैसला जीएसटी के माध्यम से हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लिया हुआ है. अभी आने वाली दिवाली जो है, दिवाली हमारे सभी देशवासियों की खुशी में होगी, आनंदमय होगी और दिवाली सब लोग खुशी से मनाएंगे. ऐसा यह निर्णय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लिया हुआ है. उनका मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ. और अर्थ मंत्री हमारी निर्मला सीतारामन जी, इनका भी मैं धन्यवाद देता हूँ, उनका भी अभिनंदन करता हूँ. क्योंकि देशवासियों के लिए जो जीएसटी के स्लैब थे 5, 12, 18, 28, वो 2 स्लैब कट करके सिर्फ 5 और 18 यही 2 स्लैब रहेंगे. इससे लोगों को जो बीमा पॉलिसी है उसको भी जीरो कर दिया. जीवनावश्यक जो चीज़ें हैं उसका जीएसटी कम करा दिया. ये बहुत बड़ा फैसला है और ये फैसला आज तक के इतिहास में पहली बार हुआ है. और इसलिए ये लोगों के लिए बहुत बड़ा निर्णय है. इससे छोटे व्यापारी, लघु उद्योजक, इनका भी फायदा होगा. यहाँ पर चलन वलन बढ़ेगा, अर्थव्यवस्था बढ़ेगी, इकोसिस्टम एक बढ़ जाएगी, मजबूत हो जाएगी और ये देश की अर्थव्यवस्था भी मजबूत होगी. सर एक अहम सवाल है कि कैबिनेट में कल कुछ अहम फैसले लिए गए जिनमें भीड़, पुणे. देखिए, अभी एक ही बात मैं बताता हूँ कि ये जो जीएसटी का फैसला है, ये इसमें जो रोज़ जीवनावश्यक चीज़ें को कम कर दिया है. इसमें छोटे व्यापारियों को राहत दी हुई है और इससे देश की अर्थव्यवस्था मजबूत होगी. देश की अर्थव्यवस्था मजबूत करने के लिए ये लिया हुआ बहुत बड़ा कदम है. देश आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है और ट्रंप ने जो टैरिफ लगाया है उसको सही जवाब मोदी जी ने दिया हुआ है. और ये भारत आत्मनिर्भर होगा, भारत आत्मनिर्भरता की ओर बढ़ रहा है. और इसलिए मैं फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इससे सुनो इससे देश अधिक बलवान होगा, सामर्थ्यवान होगा और नए भारत के ओर अपना देश बढ़ रहा है. इसका ये बहुत बड़ा एग्जाम्पल है, उदाहरण है. और ये इसीलिए कि ये जो निर्णय है ऐतिहासिक निर्णय है, इसलिए इसका फ़ायदा पूरे देशवासियों को होगा. और अभी बताऊं क्या निराधार महिला अपाहिज व्यक्ति की मानधन में 1000 रुपए बढ़ाए गए. इसमें जो आरोप विपक्ष बार बार लगाते हैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर, उनको मुंहतोड़ जवाब है. ये बहुत बड़ा करारा जवाब है. अभी उनको क्या करेंगे, वो ये जीएसटी का फ़ायदा नहीं उठाएंगे. इसलिए उन्होंने आदरणीय प्रधानमंत्री जी का अभिनंदन करना चाहिए कि इतना बड़ा फैसला लेने की हिम्मत, ताकत मोदी जी ने दिखाई है. और आज तक उन्होंने सब देश के विकास के लिए योगदान दिया है. लेकिन विपक्ष हमेशा उनको बदनाम करने का काम करते हैं. ये दुर्भाग्यपूर्ण बात है. और इसलिए मैं यही कहूँगा कि ये बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला है. और कल परसों जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी
कि माँ का भी अपमान किया गया बिहार में, तो एक माँ का अपमान ये देश की जनता कभी सहन नहीं करेगी। और जिनका कोई राजनीति से संबंध नहीं है, जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी इतने बड़े ओहदे पर होने के बावजूद उनकी माँ की जो रहन सहन था, उनका जो सामान्य गृहिणी के रूप से उन्होंने अपना जीवन बिताया, उन्होंने पूरा समर्पण और त्याग भावना से जीवन बिताया, और ऐसे माँ का अपमान करना, इसका मतलब देश के पूरे माँ बहनों का अपमान है। और ये हमारे देश में माँ को आदरणीय स्थान है, उनको उनके प्रति सबके मन में श्रद्धा होती है। और इसलिए ये जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का तो बहुत बार अपमान कर चुके लोग, लेकिन ये जो अपमान माँ का किया है, ये तमाम हमारे देश की जितनी माताएं हैं, ये उनको विपक्ष को जरूर सबक सिखाएगी। सर, निराधार महिला और अपाहिज व्यक्ति के मानधन में 1000 का इजाफा किया गया, कितने लोगों को फायदा होगा इससे? इससे लाखों लोगों का फायदा होगा, जिनको ये जो संजय गांधी निराधार योजना जो है, ये उनको बहुत बड़ा दिलासा है। और 1500 रुपया था, उसको 2500 किया है। सर, पुणे से लोनावला के बीच जो उपनगरी की तीसरी और चौथी लाइन शुरू की गई, उसके बारे में कैबिनेट में काफ़ी निर्णय कल हमने लिए हैं। लगभग 23,000 करोड़ के मेट्रो के निर्णय लिए हैं। थाने में भी रिंग मेट्रो का निर्णय लिया है, पुणे का भी लिया है, मुंबई के भी मेट्रो के निर्णय लिए हैं। कई निर्णय कल लिए हुए हैं, और ये विकास के मुद्दे पर कल की कॅबिनेट में बहुत बड़े निर्णय लिए हैं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।